सुनगावमध्ये रात्रभर अंधार, मध्यधुंद वायरमनाच्या बेजबाबदारपणामुळे ग्रामस्थ त्रस्त। जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथे काल रात्री झालेल्या पावसानं वीज पुरवठा खंडित झाला होता। तांत्रिक बिघाडामुळे बंद झालेला हा वीज पुरवठा तब्बल 7.5 तास खंडित राहिल्यानं गावकऱ्यांना रात्र अंधारात काढावी लागले। विशेष म्हणजे पर्यायी व्यवस्था उपलब्ध असूनही केवळ स्थानिक वायरमनच्या मध्यधुंद अवस्थेमुळे ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। काल रात्री पावसाच्या हजेरीनंतर सुनगाव येथील वीज पुरवठा रात्री 7 वाजण्याच्या सुमारास बंद झाला। सुनगाव गावाला 3 क्रमांकाच्या सबस्टेशनवरून इमर्जन्सीमध्ये वीज पुरवठा करण्याची सोय उपलब्ध असतानाही रात्री 2:30 वाजेपर्यंत वीज आली नाही। यामुळे संतप्त झालेल्या 30 ते 40 गावकऱ्यांनी थेट जामोद सबस्टेशन गाठलं। जामोद सबस्टेशनवर पोहोचल्यानंतरही संबंधित वायरमन महेंद्र सोळंके यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही। त्यानंतर गावकऱ्यांनी कनिष्ठ अभियंता हिंगणे यांच्याशी संपर्क साधून शनी मंदिर सबस्टेशन गाठले। तेथे पोहोचल्यावर वायरमन महेंद्र सोळंके हे पूर्णपणे मद्यधुंद अवस्थेत आढळून आले। विशेष म्हणजे त्यांनी जेई साहेबांसमोर आपण दारू प्यायल्याची कबुली स्वतःहून दिली। हा सर्व प्रकार घडत असतानाच विद्युत विभागानं कर्मचारी रवी नानकदे यांनी रात्री अवघ्या 15 ते 20 मिनिटात तांत्रिक बिघाड दुरुस्त केला आणि रात्री 2:40 सुमारास गावाची वीज सेवा सुरळीत केली। एका जबाबदार शासकीय पदावर असूनही ड्युटीवर दारूच्या नशेत आढळणे आणि जनतेला रात्रभर अंधारात ठेवणे हा गंभीर प्रकार आहे। आता या मध्यधुंद वायरमनवर कनिष्ठ अभियंता हिंगणे नेमकी काय कारवाई करतात याकडे सुनगावच्या ग्रामस्थांचे लक्ष लागलं आहे। या सुनगावची जनता 10-12 लोक आहे फक्त। बाकी समजा ग्रामपंचायतीचे 17 मेंबर, गावातले मोठे मोठे जे काही समजा नेते असतील ते कोणी नाही। 2 वाजता रात्री सुनगावातले 10-12 लोक आहे लाईनसाठी फिरून राहिले। म्हणणं फक्त एवढंच आहे की त्रास सगळ्याला होऊ राहिला तर सगळ्या लोकांनी याच्यात भाग घ्यायला पाहिजे। वायरमन आपल्या गावात कोणी नसते, वायरमन आपल्या गावात परमनंट नाही आहे। वायरमन जामोदले राहते, आता तो अर्ध्या रात्री दारू प्यायलाय आणि गावातले हे लोक बिचारे 10-15 आहेत ते आता रस्त्यानं फॉल्ट शोधत फिरून राहिले। तर हे जे गुलामीची प्रवृत्ती आहे जे आपल्या अंगात भरेल आहे हे कधी जाणार आहे मला समजून नाही राहिलं। माझ्या गावकऱ्याला एकच विनंती आहे की जर असं होत नसेल तर सत्ता आणि कारभार दुसऱ्याच्या हातात द्या, जेणेकरून ते गावाचं आणि जनतेचं भलं करतील। कोणत्याही पक्षाचं असो, पण विनंती एवढीच आहे की जनतेला त्रास नाही झाला पाहिजे। साहेबामुळे तुझ्या रहम केला त्यावेळेस मी साहेब म्हणे आता सस्पेंड होऊन लागला त्यावेळेस महेंद्रा पोझिशन तुम पाहिली काय बिनकुल प्रेमाने सस्पेंड केला, सगळे केलं सस्पेंड केलं की नाही, तरी मी तू नंतर काय म्हणे मी आता त्यावेळेस तक्रार देऊन आलो तुमच्या एका शब्दावर मी काहीच बोललो नाही। तुम्ही सांगलं होतं सस्पेंड होणार।